हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला. तुमचं कौतुक कौतुक आम्ही करू. तुमचं कौतुक कौतुक आम्ही करू. आओ दीपक भाऊ हॅपी बर्थडे टू यू. आओ दीपक भाऊ हॅपी बर्थडे टू यू. काय सांगा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ आंबेडकर यांचा वर्धापन दिवस आहे आणि तसेच आमच्या पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाऊ निकाळजे यांचा वाढदिवस पण आहे. ह्या कार्यक्रमानिमित्त इथे आज कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. ह्या कार्यक्रमामध्ये जो RP आंबेडकर पक्ष आहे, ज्यांचे अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे आहेत, त्या पक्षाचे 22 राज्यांचे लोक इथे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आणि पक्षाचा वर्धापन दिवस करण्याकरता इथे उपस्थित झालेले आहेत. आमचा जो पक्ष आहे, जो दीपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये 30 राज्यामध्ये काम करतो आणि देशामध्ये होणाऱ्या प्रत्येक राज्याच्या चुनावामध्ये आमचा पक्ष भाग घेतो आणि बाबासाहेबांची जी विचारधारा आहे, रिपब्लिकन विचारधारा, त्याला घेऊन पूर्ण देशामध्ये आम्ही प्रचार करतो आणि ही जी विचारधारा देशातील सर्व जाती धर्मांच्या लोकांपर्यंत कशी पोहोचली पाहिजे याच्यासाठी आम्ही पुऱ्या देशभरामध्ये प्रयत्न करत आहे. आणि जे साहित्य आहे रिपब्लिकन विचारधाराचे ते प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि बाबासाहेबांनी जे आम्हाला जो एक राजनीतिक पक्ष म्हणून जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बॅनर आम्हाला दिलेला आहे, तो बॅनर पुऱ्या देशामध्ये नियमित आपला निळा झेंडा फडकवायचे आम्ही काम करत आहोत. राजनीतिक दृष्टीने सांसद विधायक ह्या दृष्टीने पक्षाचे नसले तरी आमच्या विचारधाराचे बाबासाहेबाला मानणारे लोक ह्या देशामध्ये फार आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये जिथे मराठी सोडून जेवढे राज्य आहेत, साऊथचे, नॉर्थ ईस्ट, सर्व राज्यामध्ये आमचा पक्ष आहे. आणि येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये पक्ष सर्व 36 राज्यामध्ये पुन्हा जे आमचे 6 राज्य वाचले त्या 6 राज्यामध्ये पक्षाची स्थापना करणार आहोत. आणि आमचा एकमात्र पक्ष जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे, तो बाबासाहेबांची विचारधाराला सोडून गेलेला नाही आहे. बाकी जेवढे लोक रिपब्लिकन या शब्दाचा प्रयोग करतात ते अधिकांश मोठे नेते आपली विचारधारा सोडून दुसऱ्या पक्षांसोबत गठबंधन करून आपले निधी स्वार्थासाठी बाबासाहेबांची त्यांनी विचारधारा सोडलेली आहे. म्हणून आम्ही हे बाबासाहेब आंबेडकरांचा जो RP आंबेडकरच्या नावाने पक्ष आहे, तो बाबासाहेबांच्या विचारधाराला देऊन कोणत्याही अन्य विचारधाराशी गडबड न करता बाबासाहेबांची विचारधारा ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मी पूजा राजेश निकाळजे, तालुका पनवेल, महिला अध्यक्ष आघाडी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची कार्याध्यक्ष असून मी दीपकभाऊ निकाळजे यांना सन्मानाने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा घोषित करते. त्यांना उदंड आयुष्य लागो, त्यांच्या पुढील प्रवासात वगैरे कामात चांगलं योग्यतेचं मार्गदर्शन हो. एक चांगली आनंदाची गोष्ट आहे. भाऊ सगळ्यांना समावेशक वगैरे असतात. सगळ्यांचे सुखदुःखाला अगदी प्रामाणिकपणे सामोरे जात असतात. त्याच्यामुळे भावाच्याबद्दल सगळ्यांची जी आहे ही सगळी आपुलकी आहे. सगळी आपुलकीची माणसं न सांगता सगळी इथं जमलेली आहे. काय शुभेच्छा भाऊ शतायुषी हो, भावांचं उदंड आयुष्य लाभो आणि भावांची पुढची जी कारकीर्द आहे ती अजून चांगली अगदी भरभराटीची. ही मंडळी आज पावसामुळे आलेली नाही, पण भाऊविषयीचे प्रेम आहे ते 2-4 दिवसापासूनच माणसांना आठवत असतं की आज भाऊचा वाढदिवस आहे. आणि त्या दृष्टीनं प्रकृती स्वास्थ्य बरोबर बरोबर नसल्यामुळं भाऊला मी या शुभेच्छा देतो की पुढील आयुष्य दीर्घायुष्य लाभो आणि आरोग्यदायी लाभो. वर्धापन दिवस आहे आणि राष्ट्रीय अध्यक्षाचा वाढदिवस आहे, काय सांगाल? खरं तर हा आमच्या सर्वांसाठी खूप आनंद दिवस असतो आणि योगायोगे 27 जुलै 1990 साली पक्षाची स्थापना मोहनलाल पाटील साहेबांनी केली होती आणि योगायोगाने दीपकभाऊ निकाळजे यांचाही वाढदिवस 27 जुलैला आहे.
त्यामुळे आम्हाला हा दुहेरी आनंद उत्सव साजरा करण्याला आम्हाला योग येतो आणि म्हणून पुऱ्या महाराष्ट्रातून देशभरातून तुम्ही बघत असताल की मागे पुऱ्या भारतातून कर्नाटक असेल, आंध्रा असेल, हरियाणा असेल, बिहार असेल, झारखंड असेल, आसाम असेल, मध्य प्रदेश, भोपाळ, झारखंड ह्या देशातून प्रतिनिधी आलेले आहेत आणि वर्धापन पार्लमेंट बोर्डची एक मीटिंग पण आहे आणि राज्यातील महाराष्ट्रातले प्रमुख लोक येत आहेत आणि आज आता अर्धा एक तासाने पक्षाचा वर्धापन दिन साजरा होईल तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष येतील आणि सर्व लोकांना मार्गदर्शन करतील. येणाऱ्या पुढच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत, बिहारमधल्या निवडणुका आहेत, या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे त्यांची भूमिका मांडतील आणि म्हणून आजचा दिवस आमच्या सर्वांसाठी खूप आनंदाचा असतो आणि म्हणून आम्ही हा मोठ्या प्रमाणात साजरा करतो. ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचा वाढदिवस साजरा केला जातो. कोणासोबत युती होणार आहे का आणि कोणासोबत जाणार आहे का आणि काय आज महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे? ही राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे कुणावर युती करायची, कुणावरची ही भूमिका मांडणार आहेत. पण एवढं मात्र निश्चित आहे की आम्ही जातीवादी, मनोवादी पक्षाच्या विचारधाराला सपोर्ट करणार नाही. तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे याच्यावर निर्णय घेतील. स्वतंत्र निवडणूक लढवायची का कुणाबरोबर युती करून लढवायची त्याप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे निर्णय घेतील आणि ती भूमिका मांडतील. महानगरपालिका निवडणुकी पण काहीतरी 2-3 महिन्यानंतर आहे, त्याची तयारी कशी? त्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी मागेच मुंबईतल्या काही प्रमुख लोकांची बैठक घेतली होती. इच्छुक उमेदवारांची यादी बनवली, ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची त्यांच्यासाठी त्यांनी नावं पण हे केलेले आहेत. फक्त त्यात एक दिवसाचं आमचं एक शिबिर होणार आहे. त्या शिबिरामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष ज्या लोक निवडणूक लढवणार आहेत त्यांना पुढचं मार्गदर्शन करा. पण निश्चितच ह्या टायमाला मुंबई महानगरपालिका आमच्यासाठी पहिल्यांदा निवडणूक आहे. आमचा पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे झाल्यापासून ही पहिल्यांदा निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीला आम्ही निश्चित आमचे उमेदवार उभे राहणार आहेत आणि महानगरपालिका पुणे असतील, पिंपरी चिंचवड असेल, नवी मुंबई असेल, ठाणा असेल, कल्याण डोंबिवली असेल, औरंगाबाद असेल, संभाजीनगर असेल, या सर्व ठिकाणी आमचे उमेदवार राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली उभं राहणार आहेत.